नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मायबोली वाचन कट्ट्यावर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. पुस्तकाचे नाव शिवराय, छत्रपती महाराजांचा लढायांव्यतिरिक्त खरा इतिहास. लेखक प्राध्यापक नामदेवराव जाधव. भाग 13. प्रकरण विजयातून विजयाकडे. स्वराज्याच्या विस्तारीकरणाच्या मोहिमेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे जावळी प्रदेश. हा प्रदेश महाराजांनी ताब्यात घेतला आणि स्वराज्य कामी माणसे जोडली जावीत म्हणून जावळीचा ताबा कृष्णाजी मोरे यांचेकडे दिला. त्यांना चंद्रराव पदवी देऊन जावळीची जबाबदारी सोपविली. परंतु पुढे चंद्रराव बेईमान झाले आणि आदिलशाहीला जाऊन मिळाले. महाराजांनी मोऱ्यांवर टाकलेला विश्वास स्वराज्याच्या विरोधात गेला आणि महाराजांना आता हत्यार उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. महाराजांनी जावळीवर हल्ला केला. महाराजांसोबत संभाजी कावजी, बाजी जेधे, बांदल शिळीमकर, सूर्यराव काकडे इत्यादी मंडळी होती. महाराजांनी चंद्ररावांना हिसका दाखविला आणि चंद्रराव जावळीतून पळून जाऊ लागले. महाराज आता बेईमानांना माफ करणार नव्हते. चंद्ररावांचा पाठलाग केला गेला. चंद्रराव रायगडावर पळाला. महाराजांनी रायगडावर सुद्धा पाठलाग करून चंद्रराव आणि त्यांच्या बेईमान कारभारींना गारद केले. शिवाय रायगडही ताब्यात घेतला. बेईमान तर संपविलेच, परंतु त्यांनी आश्रय घेण्यासाठी निवडलेली जागासुद्धा महाराजांनी ताब्यात घेतली. महाराजांना रायगड हा असा अचानक स्वराज्यात सामील करण्याची संधी मिळाली आणि महाराजांनी त्या अमोल, अभद्र, अजिंक्य किल्ल्यांचीच राजधानी म्हणून पुढे निवड केली. जावळीचे प्रकरण आता संपले होते आणि त्याच वेळी महाराजांच्या नजरेत आणखीन एक गोष्ट आली. जावळीच्या परिसरातील भोरप्याचा डोंगर घाट हा कोकणचा सुवर्णमध्य साधण्यासारख्या अचूक जागी होता. महाराजांनी तेथेही किल्ला बांधावयास घेतला. नाव ठेवले प्रतापगड. तिकडे आदिलशहा आजारी पडला आणि मरणाच्या दारात येऊन पोहोचला. हे पाहताच औरंगजेब आणि त्याच्या मोघल सरदारांनी आदिलशाही बुडवण्याचा घाट घातला. याच दरम्यान या गोंधळाचा फायदा उचलत महाराजांनी आदिलशाहीचा दाभोळ आणि आजूबाजूचा परिसर स्वराज्यात सामील करून घेतला. शिवाय औरंगजेबाला गाफील करण्यासाठी पत्र पाठविले. आदिलशहाचे कल्याण, चौल, भिवंडी हे भाग मी ताब्यात घेतो आणि हा प्रदेश आपण मला जहागीर म्हणून घोषित करावा. मी आपला प्रतिनिधी म्हणून मोहीम बजावतो. औरंगजेबाला वाटले बरे झाले, एका शत्रूकडून दुसरा शत्रू संपत आहे आणि आपल्याला काहीच तोशिष लागत नाही. परंतु आदिलशाही संपल्यानंतर औरंगजेब त्याचा मोर्चा स्वराज्याकडेच वळविणार होता हे महाराज जाणून होते. परंतु यात महाराजांचे वेगळे राजकारण होते. महाराज एका बाजूने आदिलशहावर तुटून पडत असताना दुसऱ्या बाजूने औरंगजेब स्वतः विजापूरवर चाल करून गेला. आता मोगल आणि आदिलशाही अशी झंगडपकड चालू झाली आणि मोगल लष्कर विजापूरकडे गुंतल्याचा फायदा उठवत महाराजांनी मोगलांचे जुन्नरचे ठाणे मारले. नंतर मताजी भोसलेंनी श्रीगोंदे गारद केले. आदिलशाही मुलखाची सुद्धा सुट्टी नव्हतीच. महाराजांनी विजेच्या चपळाईने दंडा राजपुरी ताब्यात घेतले आणि महाराजांचे सहकारी दादोजी रांझेकरांनी कल्याण तर लोहकऱ्यांनी भिवंडी ताब्यात घेऊन कमी वेळात जास्त स्वराज्य विस्तार केला. पुढे काही दिवसातच महाराजांची ही खेळी औरंगजेबाच्या लक्षात आली आणि त्याने आदिलशहाबरोबर तह केला. आता दोन शहा एकत्र आल्या होत्या, अर्थात त्यांचा रोख स्वराज्याच्या दिशेने राहणार होता. शेवटी एक मुस्लिम सल्तनत दुसऱ्या सल्तनीला मदत करते झाले. परंतु शिवाजी महाराजांच्या ताब्यात आपण मुलूक जाऊ देणे त्यांनी पसंत केले नाही. औरंगजेब त्यावेळी दख्खनचा सुभेदार होता आणि त्यामुळे तो अगदी सावधपणे पावले उचलत राजकारण करीत होता. खवळलेली आदिलशाही आणि मोघल आता स्वराज्यावरती फास आवळणार होते आणि तेवढ्यात मोगलांचे नशीब पालटले. दिल्लीत शहाजहान शेवटच्या घटका मोजू लागला. दिल्लीची गादी थोरला भाऊ दारा याला मिळण्या अगोदर औरंगजेबाला दिल्लीत पोहोचायचे होते. शिवाजीला नंतर बघून घेऊ असा निश्चय करून तो तातडीने दिल्लीला रवाना झाला.
परंतु जातानाही त्याने मोघल सरदारांना आणि आदिलशहाला शिवाजीचा बंदोबस्त करण्याची सूचना केली. औरंगजेबाने दख्खन सोडतानाच महाराजांनी पुन्हा वेगाने मोगलांचा कोकणातील मुलूक मारायला सुरुवात केली. रत्नागिरी, चौल, खारेपाटण ताब्यात घेतले. विजयदुर्गावर जरीपटका फडकविला आणि महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असणारा माहुलीचा बलाढ्य किल्ला ही याच वेळी स्वराज्यात सामील करून घेतला. आदिलशाही या मोगली तडाख्यातून वाचली तर होती, परंतु शिवाजीने मारलेला मुलूक पुन्हा ताब्यात घेण्यासाठी बेचैन झाली होती. मोगलांसोबत त्यांचा तह झाला होता आणि आता एकच लक्ष होते शिवाजी आणि त्याचा स्वराज्याला जोडला गेलेला आदिलशाहीचा मुलूक. मोगलांचा सुस्ताईचा फायदा महाराजांनी घेतलाच होता आणि आता महाराजांनी मोर्चा एकाच वेळी मोगली तसेच आदिलशाही बाजारपेठांकडे वळविला. महाराजांनी अनेक बाजारपेठा गारद केल्या, कित्येक गडकोट ताब्यात घेतले. महाराजांनी आता पुन्हा आदिलशाही आणि मोगल दोघांनाही एकाच वेळी डिवचण्याचे धाडस केले. महाराज वेगाने आदिलशाही मुलूक मारित होते, परंतु शिवाजी नावाचे वादळ काही करून थांबविले गेले पाहिजे यासाठी आदिलशहाने अफजल खानाला महाराजांची सुपारी देऊन पाठविले. महाराजांनी त्याचा कात करून टाकला आणि फौजेसह बुडवून आदिलशाहीला आणखी एक धक्का दिला. महाराजांना एक मोठा विजय मिळाला आणि मराठी फौज वेगाने खानाच्या सैन्याचा पाठलाग करण्याच्या बहाण्याने आदिलशाहीत मोठ्या वेगाने लांडगे तोड करीत शिरली. बराच प्रदेश काबीज केला आणि पन्हाळा किल्लाही लगोलग स्वराज्यात दाखल करण्यात आला. अफजल खान वधा दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः एका बाजूने तर दुसऱ्या बाजू सरसेनापती नेताजी पालकर आणि किनारपट्टीच्या प्रदेशातून दोरोजी नावाचा सरदार आदिलशाहीवर तिन्ही बाजूने तुटून पडले होते. 21 नोव्हेंबर या दिवशी स्वतः महाराजांनी वाई जिंकली. तसेच खटाव, मायनी, रामपूर, कलेढोंग, वाळवे, आष्टी इत्यादी ठाणीसुद्धा ताब्यात घेतली. नंतर वडगाव, बेळापूर, औदुंबर, मसूर आणि कराडपर्यंतचा प्रदेश स्वराज्यात सामील केला. पुढे तांबे, पाली, नेर्ले, कामेठी, विसापूर इत्यादी गावे स्वराज्याला जोडली गेली. तसेच उरण, पोळे हा प्रदेश स्वराज्यात आणला. 25 नोव्हेंबर 1659 महाराज कोल्हापुरात विजेच्या वेगाने शिरले. त्याचवेळी सरसेनापती नेताजी पालकर यांनी गदग, तिकोटे, हुक्केरी, गोकाक ही ठाणी लुटीला घातली आणि अपार धनदौलत प्राप्त केली. 28 नोव्हेंबर या दिवशी पन्हाळा स्वराज्यात सामील झाला आणि महाराजांनी आपला मोर्चा वसंतगड, वर्धनगड, कराडकोट, मच्छिंद्रगड, कल्याणगड यांच्याकडे वळवून हे सर्व किल्ले अल्पावधीत स्वराज्यात सामील करून घेतले. याच दरम्यान नेताजी पालकरांनी रायबाग या सुप्रसिद्ध बाजारपेठेवर छापा घातला. आता महाराजांनी आपला मोर्चा मिरजकडे वळवला आणि करवीर जिंकले सुद्धा. या ठिकाणी महाराजांना 2000 ताज्या दमाची विजापूरकरांची घोडी मिळाली. ही धनदौलत स्वराज्याला प्राप्त झाली दिनांक 28 डिसेंबर 1659. त्यानंतर महाराज चंदनगड, वंदनगड हे किल्ले जिंकून दाभोळ बंदर ताब्यात घेण्यासाठी कोकण किनारपट्टीत उतरले. तोपर्यंत दोरोजीने कोकण किनारपट्टी पूर्णपणे मारत स्वराज्यात सामील करण्याचा सपाटा लावला होता आणि राजापूर स्वराज्यात आले. महाराजांनी 4 फेब्रुवारी 1660 दाभोळ बंदर स्वराज्यात सामील करून घेतले. दरम्यान विजापूरकरांच्या छाताडावर अविश्रांतपणे नाचणाऱ्या नेताजीने कवठे, बोरगाव, कुंडल, अंबब, घोगाव, बत्तीकोट, आड, सांगली, माईल, पारगाव ही गावे स्वराज्यात आणली. जानेवारी 1660 मध्ये स्वतः महाराजांनी नीरज किल्ल्याला वेढा घातला. अफजल खान वधामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उचलताना महाराजांनी एका क्षणाचाही आळस न करता सलग 6 महिने ही मोहीम चालू ठेवून विजयातून विजयाकडे कसे जावे याचा एक धडाच आपल्या सैनिकांना घालून दिला.
आदिलशाहीला आता पुरती जाणीव झाली की आपण एकटे शिवाजीला आवरू शकणार नाही. म्हणून त्यांनी मोगलांकडे आपली योजना मांडली. एकाच वेळी मोगल आदिलशाही स्वराज्यावर 2 दिशेने आक्रमण करतील अशी व्यवस्था केली. त्यानुसार मोगलांच्या वतीने शाहिस्तेखान तर आदिलशाहीच्या वतीने सिद्दी जोहर एकाच वेळी स्वराज्याच्या विरोधात रणांगणात उतरले. आताचा प्रसंग हा पूर्वीच्या 2 प्रसंगापेक्षा कितीतरी पटीने गंभीर आणि जीवघेणा ठरणारा होता. प्रत्येक वेळी नशीब साथ देत नसतं. कधीकधी पराक्रमाची सत्व परीक्षाही पाहिली जाते आणि ती शेवटची सुद्धा ठरू शकते. महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या कालखंडातील हा सर्वात मोठा दुर्धर प्रसंग होता. शाहिस्तेखान 60,000 लष्कर घेऊन औरंगाबादहून निघाला. भीमा नदी ओलांडून कडे पठारावर सुप्यात येऊन पोहोचला. सुपे मोगलांनी बळकाविले आणि त्याचवेळी सिद्दी जोहर 40,000 लष्करांसह कुरनूल होऊन स्वराज्याकडे झेपावला. लाखाचे लष्कर स्वराज्यात एकाच वेळी धुमाकूळ घालणार होते. एवढ्या मोठ्या आक्रमणाला समोरासमोर नव्हे तर गनिमी काव्याच्या लढाईने सुद्धा तोंड देता येणे अवघड होऊन बसले होते. हुशार शाहिस्तेखानाने आपले लष्कर सर्व घाट आणि खिंडीवर पेरून मावळ्यांच्या हालचालींना पायबंद घातला. 2 शत्रू एकाच वेळी स्वराज्यावर मोठ्या ताकदीनिशी चालून आले होते आणि त्यामुळे महाराज कोंडीत पकडले जाणार होते. युद्ध स्वराज्याच्या हद्दीत होणार होते म्हणजे जो काही त्रास व्हायचा तो रयतेलाच होणार होता. आणि मग महाराजांनी मुत्सद्देगिरीने मार्ग काढला. शाहिस्तेखानाला विरोध न करण्याची भूमिका घेऊन मोगलांची आघाडी शांत ठेवण्याची भूमिका घेतली गेली. मोगलांना कसलाही प्रतिकार न करता मावळे गडकोटावर रयतेसह सुरक्षितपणे आश्रयाला थांबले. परंतु स्वतःहून आगळीक करण्याचे किंवा छापा मारून मोगलांना डिवचायचे नाही असे धोरण ठरविले. महाराज बचावात्मक पवित्रा घेऊन होते. अशा परिस्थितीतही चाकणचा किल्ला घेण्यासाठी शाहिस्तेखानाच्या फौजेला 6 महिने झुंजवत ठेवले गेले. आदिलशाहीची फौज स्वराज्यात त्याचवेळी घुसू नये म्हणून महाराजांनी स्वतः मिरजेच्या प्रांतात धुमाकूळ घातला आणि सिद्दी जोहरने महाराजांचा पाठलाग सुरू केला. महाराजांना जे करायचे होते तसेच घडले. रणक्षेत्र स्वराज्य सीमेवर आणि आदिलशाही प्रदेशात आणण्यात महाराजांना यश आले. चवताळलेला सिद्धी पाठलाग करू लागला हे लक्षात आल्यावर महाराजांनी त्याला खेळवत ठेवून अडकवत ठेवण्याचे धोरण अवलंबिले. महाराजांनी आपला रुख बदलला आणि सरळ पन्हाळ्यावर येऊन थांबले. अफजलखानाला जे जमले नव्हते ते सिद्धी करणार होता. त्याने ताबडतोब पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला. शिवाजी हेच त्याचे लक्ष होते. स्वराज्यावर आणि रयतेवर आलेले संकट महाराजांनी स्वतःवर ओढवून घेतले. सिद्धीला वाटले आपण शिवाजीची कोंडी केली, परंतु ते तसे नव्हते. उलट महाराजांनी सिद्धीला पन्हाळ्याला वेढा घालायला लावून खोळंबून ठेवले होते. स्वराज्यावरील आक्रमण थांबवून सिद्धी पन्हाळ्याकडे डोळे लावून बसला होता. 4 महिने महाराजांनी सिद्धीला पन्हाळा परिसरातच गुंतवून ठेवला आणि किल्ल्यावरची रसद संपू लागल्यावर तहाची बोलणी केली. त्यापूर्वी नेताजी पालकर व इतरांनी वेढा फोडून महाराजांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले होते, परंतु यश आले नव्हते. सिद्धीसुद्धा चिवटपणे लढत होता. पन्हाळा पाडायचाच या निर्धाराने त्याने इंग्रजांकडून लांब पल्ल्याच्या तोफाही राजापूरच्या वखारीतून मागवून गडावर मारा करून पाहिला, परंतु त्याचाही उपयोग झाला नव्हता. म्हणून तोही आता तहाला तयार झाला होता. तोपर्यंत इकडे शाहिस्तेखानाचे लष्कर वाढून झाले होते. 77,000 घोडदळ आणि 30,000 पायदळ. बाजार बोंडग्यांची तर गणतीच नाही. एकाच वेळी स्वराज्यावर आलेली ही 2 संकटे कळी काळालाही पुरून उरणारी अशीच होती. एका बाजूला महाराजांनी सिद्धीला 4 महिने पन्हाळ्याभोवती अडकवून ठेवला खरा, परंतु आता पन्हाळ्यावरील रसदही संपत आली होती आणि शाहिस्तेखानाच्या फौजांनी पुणे, सासवड, राजगड परिसरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. काहीही करून महाराजांनी आता पन्हाळा सोडणेच योग्य होते.
परंतु महाराजांपाठोपाठ सिद्धीचे सैन्य स्वराज्यात घुसणार नाही याचीही खबरदारी घ्यावी लागणार होती. सिद्धीच्या टोळधाडीला सीमेवरच रोखून धरून मग शाहिस्तेखानाचा हिशोब चुकता करता येणार होता. आणि म्हणून महाराजांनी धाडसी निर्णय घेतला जो जीवावर बेतू शकत होता. परंतु तसा निर्णय घेतला गेला नसता तर स्वराज्यात घात होणे पक्के होते. महाराजांनी योजना तयार केली. पडत्या पावसात तहाची बोलणी सुरू केली. राजाने सिद्धीला तहाची विचारणा करणारे पत्र गुप्तपणे धाडले हे खरे, परंतु सिद्धी आणि महाराज यांच्या तहाची बोलणी चालू असल्याची बातमी सिद्धीच्या तळावर मराठी गुप्तहेराने जाणीवपूर्वक फोडली आणि गडाचा वेढा शिथिल होईल याची काळजी घेतली. जवळपास 2 आठवडे महाराजांची पत्रे येणे जाणे, तहाची कलमे ठरविणे, किती खंडणी द्यायची, किती मुलूक द्यायचा, किती किल्ले द्यायचे याची बोलणी करण्याच्या नावाखाली महाराजांनी तहाची वेळ लांबणीवर टाकत सिद्धीच्या फौजेचा जीव टांगणीला लावला. त्याचवेळी महाराजांनी आणखीन एक रंजक परंतु निखालस खोटी बातमी पेरून टाकली. आदिलशाहीच्या विरोधात शिवाजीराजे आणि सिद्धी एकत्र येत आहेत. आज ना उद्या तह होणार अशी सिद्धीच्या सैन्यांना खात्री पटली आणि वेढा शिथिल होताच शिवाकाशीत प्रत्यक्ष शिवाजीराजे बनून सिद्धीशी चर्चा करण्यासाठी त्याच्या तळावर येऊन दाखल झाला. खरे तर तहाची बोलणी दिवसाढवळे आणि उजेडात होत असतात, परंतु महाराज सिद्धीच्या भेटीला जातात ते रात्रीचे. एकतर रात्रीच्या हालचाली टिपले जाणे अवघड आणि आदिलशहाच्या मनात संशयाचे भूत भरले होते. त्याला अशा भेटीने आणखीन बळ येणार होते. शिवाजी आणि सिद्धी यांच्यात काहीतरी नक्की समझोता झाल्याचा आदिलशहाचा पक्का गैरसमज करणे आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन विशाळगड गाठणे अशी दुहेरी योजना राबविली. महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले आणि विशाळगडाच्या दिशेने जात असल्याची सिद्धीला खबर मिळाली. त्याने महाराजांना घोडखिंडीत अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराज मोठ्या शिताफीने महाराज विशाळगडावर पोहोचले. 20 कोसाचे अंतर कापताना शेकडो मावळ्यांनी बलिदान करून पन्हाळा ते विशाळगड अशी मजल मारली. सिद्धीने पाठलाग करून काही उपयोग झाला नाही. त्याने ताज्या कुमकेसह विशाळगडाला वेढा घालण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत महाराज कोकणच्या प्रांतात उतरले आणि शिवाजीराजांचा पाठलाग कुठपर्यंत करायचा आणि अगोदरच पन्हाळ्याच्या वेढ्यामुळे फजिती झालीच होती. शिवाय सिद्धीवर आदिलशहाने विश्वासघाताचा आरोपही ठेवला. महाराजांनी त्यावर आणखी कळस केला. पन्हाळा मोकळा करून सिद्धीच्या हवाली केला. आदिलशहाला वाटले शिवाजीला पळून जाण्यात मदत करण्याचे बक्षीस म्हणून शिवाजीने सिद्धीला किल्ला भेट म्हणून दिला. खरे तर किल्ल्यावरील रसद संपून मावळे उपाशी राहण्याची वेळ आली होती. खजाना संपत आला होता. रिकामा गड सिद्धीच्या हवाली करून महाराजांनी मोठी करामत केली. आदिलशहाला सिद्धी शिवाजीला सामील असल्याची खात्रीच पटली. आदिलशहाने सिद्धीला विजापूरला परत बोलविण्याचे व विषप्रयोग करून त्याचा ताबडतोब काटा काढला. महाराजांचा एक कट्टर शत्रू महाराजांनी त्याच्याच मालकाकडून मोठ्या युक्तीने संपविला. लढाई न करता आणि मोठे नुकसान होऊ न देता. शिवाय आता पुढील लक्ष शाहिस्तेखानच असल्यामुळे मराठी फौज एकवटणे आवश्यकच होते. पुण्याला 1.25 लाख मोगलांचा गराडा पडलेला असताना फौजेचा मोठा भाग कोल्हापूर प्रांतात अडकवून ठेवणे कामाचे नव्हते. एकेका शत्रूचा हिसाब किताब करताना उपलब्ध असणाऱ्या सैन्यबळाचा योग्य वापर करणे गरजेचे होते. पुढील आणखी काही महिने तरी आदिलशहा स्वराज्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहण्याची हिंमत करू शकणार नव्हता. महाराजांशी आदिलशहाने तह केला आणि महाराजांनी थोड्याच दिवसात शाहिस्तेखानाचाही हिसाब पूर्ण करून त्याला पुण्यातून पळवून लावले. भाग 12 समाप्त.